आपल्या जीवावर उदार होऊन पिंपळगावतर्फे नारायणगाव तालुका जुन्नर येथील ग्रामस्थांनी बिबट्याच्या 2 बछड्यांना विहिरीतून सुखरूप जिवंत बाहेर काढले। पिंपळगावतर्फे नारायणगाव येथे 2 बिबट्याचे बछडे मीना नदी काठाजवळील प्रशांत रामचंद्र गावडे यांच्या विहिरीत पडले होते। ही माहिती समजताच पिंपळगाव येथील निसर्ग फाउंडेशनच्या रेस्क्यू टीम सदस्यांनी व गावातील नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून तात्काळ या बिबट्याच्या बछड्यांना विहिरीतून सही सलामत बाहेर काढले व जीवदान दिले। या रेस्क्यू कार्यात फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल गावडे, सचिव ॲडव्होकेट सौरभ खांडगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास गुंजाळ, संचालक वैभव खिलारी, पांडुरंग खांडगे, जयेश खांडगे, विनायक गावडे, मोहन वराडी, पांडुरंग गावडे, भूषण खांडगे, शिवम वाणी, आदिनाथ राजगुरू, सुशांत खांडगे, मयूर खांडगे, अमित तोडकर, शुभम चपटे, जय खांडगे, आयुष खांडगे, रितेश दळवी आदी ग्रामस्थांनी सहकार्य केले। निसर्गरम्य जुन्नर तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्यात भर पडावी तसेच वन्यजीवांच्या संवर्धनासाठी सतत कार्यरत असणाऱ्या या फाउंडेशनच्या संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे। दरम्यान हे 2 बछडे विहिरीत पडल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली होती। यावर मदत करणे किंवा मार्गदर्शन करणे तर दूरच, परंतु उलट वनरक्षक खुटेकर तांबे यांनी तुम्ही परस्पर बछड्यांना कोणाच्या परवानगीने विहिरीतून बाहेर काढले असा प्रश्न त्यांनी केला। तर वनपाल होले यांनी तुम्ही खूप चांगली कामगिरी केली असे कौतुक केले। यामुळे वन विभागाच्या या प्रतिक्रियेने पिंपळगावकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। याबाबत वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांना संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही। दरम्यान येथे बछड्यांची व त्याच्या आईची ताटातूट झाल्याने आई सैरभर होण्याची शक्यता असल्याने येथे त्यांना जेरबंद करण्यासाठी तात्काळ पिंजरा लावण्याची मागणी पिंपळगाव ग्रामस्थांनी केली आहे। याच बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात।